तर अजित पवारांनी सरकारची भूमिका मांडली आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। अजित पवारांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। यंदा आणि पुढच्या वर्षी कर्जमाफी होणार नाही असं अजित पवारांनी म्हटलेलं होतं। शेतकरी कर्जमाफी संदर्भातलं अजित पवारांचं हे मोठं वक्तव्य होतं। मी सभागृहात रिप्लाय देताना पण सांगितलं, सगळी सोंग करता येतात, पैशाचा सोंग नाही करता येत। आणि मी राज्यातल्या 13 कोटी जनतेचा विचार करतो। देवेंद्रजी राज्याच्या जनतेचा विचार करतात, एकनाथरावजी राज्याच्या जनतेचा विचार करतात। मलाही वाटत नाही का आता अनेक जण म्हणत होते की दादा मागच्या वेळेस काहींनी जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफी जाहीर केलेली आहे। आज तारीख आहे 28। मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो, 31 तारखेच्या आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे, आणि त्याच्यामुळं परिस्थितीनुरूप आम्ही पुढचे त्या ठिकाणी निर्णय घेऊ। आता तशा प्रकारची परिस्थिती नाही, त्याच्यामुळे या वर्षी पण पुढच्या वर्षी पण घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे भरा। अजितदादांनी जी भूमिका मांडली आहे ती सरकारची आहे। अजितदादांनी कधी म्हटलं नाही की शक्य नाही। अजितदादांनी जी भूमिका मांडली आहे ती सरकारची आहे। अजितदादांनी कधी म्हटलं नाही की शक्य नाही। आम्ही जे बोललोय, जे आश्वासन दिलेलं आहे, जो जाहीरनामा आमचा प्रसिद्ध झालेला आहे, या जाहीरनाम्यातला प्रत्येक आश्वासन आम्ही पार पाडू। त्याच्यामध्ये बिलकुल आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार नाही। पण राज्याची जी परिस्थिती आहे, आर्थिक परिस्थिती, ही आर्थिक परिस्थिती जी सांभाळत मजबूत करत या सगळ्या मागण्या, हे सगळे आश्वासन आम्ही पूर्ण करणार।